नमस्कार. मी आहे भागुजी गुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात डिझाइन मेनू व लेआउट मेनू. तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र करा. चला तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. इथे वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेला आहे आणि आता आपण डिझाइन मेनू मध्ये आहेत. अगोदरच तयार केलेले ऑप्शन्स वेगवेगळ्या स्टाईल मध्ये आहेत. पहा, हे सगळे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये आहेत. इथे क्लिक केलं तर पहा ह्या टेम्पलेट दिसतात. याचा इफेक्ट कुठे आणि कसा होईल हे आपल्याला पाहायचे आहे. तुम्ही एकदा होम मेनू मध्ये जाऊन पहा. डिफॉल्ट स्टाईल्स आपल्याला दिसते. तुम्ही डिझाइन मेनू मध्ये आलात, इथे कोणतीही स्टाईल सिलेक्ट केले तर याचा इफेक्ट होम मेनू मध्ये दिसेल. कुठलीही हेडिंग सिलेक्ट केली तर होम मेनू मधील त्या ऑप्शनवर त्याचा इफेक्ट होईल. अशाच थीम्स तुम्हाला इथे मिळतील ज्या पहिल्याच क्रिएट केलेल्या आहेत. त्या जी तुम्ही सिलेक्ट कराल तसेच तुमचे टेक्स्ट होईल. पाहूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला टेक्स्ट घ्यावं लागेल. तर पहिलं रँड फंक्शन वापरू. आपलं ज्या थीमवर मी कर्सर नेईल तसेच हे टेक्स्ट बदलेल. पहा, थीम ओपन करूया आपण. ही टेम्पलेट्स आहे. पहिल्याच थीमवर आहे. दुसऱ्या थीमवर आल्यावर टेक्स्ट बदललं. पहा, तिसऱ्याच थीमवर आलं, पुन्हा टेक्स्ट बदलली. इथे पहा अजून बारीक झालेत ते अक्षर व शब्द बारीक झालेत. पहा, जसं खाली जाईल तस तसे ते बदलत गेलेत. पहा, अशा ह्या ज्या अनेक स्टाईल्स आहेत यातील जी आपल्याला आवडेल ती आपण सिलेक्ट करू शकतो. समजा मी आता इथे याच्यावर क्लिक केलं तर या सगळ्या स्टाईल्स आपल्या बदलत जातात. इथे पहा, पहिल्यांदा ही स्टाईल होती, आता ही स्टाईल आपली आहे. पहा, इथे सिलेक्टेड आहे ही स्टाईल आणि सुरुवातीला ही स्टाईल सिलेक्टेड होती. आता आपण होम मेनू मध्ये जाऊया. होम मेनू मध्ये ही नॉर्मल साईड सिलेक्टेड आहे. चला पुढे पाहूया. तर आता ही जी डिफॉल्ट सेटिंग झालेली आहे, असं आपण डिफॉल्ट स्टाईल आपली सिलेक्ट करू शकतो. म्हणजे इथे जी स्टाईल येईल इथे ती आपली डिफॉल्ट स्टाईल कशावरून राहील, इथे जे सिलेक्ट केलेले आहे आपण याच्याप्रमाणे राहील. आणि मग तुम्ही जर कुठलेही नवीन डॉक्युमेंट टाईप करायला घेतलं तर ही स्टाईल तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल. का तर ती तुमची डिफॉल्ट स्टाईल आहे. आता आपण कलर पाहूया. कलरमध्ये पहा अनेक प्रकारचे म्हणजे अनेक स्टाईलचे कलर्स इथे आहेत. यातील कुठलाही कलर जर तुम्ही सिलेक्ट केला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला इन्सर्ट मेनू मध्ये समजेल. म्हणजे इन्सर्ट मेनू मध्ये जाऊन आपण कलर पाहिला तर त्याच्यावर आपल्याला इफेक्ट दिसेल. तो कसा पाहायचा पाहूया. इथले कलर पाहिले आपण. इन्सर्ट मेनू मध्ये आहे ना, हे कलर जर पाहायचे असतील तर आपल्याला एक शेप सिलेक्ट करावा लागेल आणि तो शेप घेऊया आपण. हा शेप घेतला. पहा, हा शेप घेतल्यामुळे हा फॉर्मॅट शेप ऍक्टिव्ह झालाय. पहा, हा फॉर्मॅट शेप आहे ना, हा ऍक्टिव्ह झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे शेप फिल असं दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला अनेक कलर दिसतील. पहा, इथे हे कलर बदलत जातील. अनेक कलर बदलत जातील. आता डिझाईन मध्ये जातो आणि डिझाईन मधले कलर पाहू आपण. हे पहा, मी समजा हा कलर सिलेक्ट केला. आता परत पाहू आपण इन्सर्ट मेनू मध्ये, शेप मध्ये. आणि आता इथे ह्या शेपचे फिल कलर आहेत याच्यात पाहू. पहा आता इथे सगळे ह्या ग्रे कलर घेतल्यामुळं त्या स्टाईलचे कलर झालेले आहेत. तर असंच आपण कलर चेंज करू शकतो. म्हणजे कलरची स्टाईल इथून चेंज करू शकतो. कुठून तर डिझाइन मेनू मधील हे कलरचं ऑप्शन आहे, याच्यातून चेंज करू शकतो. पुढे फॉन्ट आहे. पहा, इथे सुद्धा अनेक प्रकारचे फॉन्ट्स आहेत. इथं ऑफिस म्हटलेले, ऑफिस 2007 to 2010 असं म्हटलेले, कॅलिब्री आहे, एरियल आहे, असे विविध प्रकारचे अनेक फॉन्ट्स आहेत. पहा, इथून आता आपल्याकडं बाय डिफॉल्ट फॉन्ट कोणता आहे पहा, रॉकवेल बॉडी असा फॉन्ट आहे. तो कुठून आला? पहिला तर आपला कॅलिब्री होता. तर हा फॉन्ट कुठून आला तर आपण इथे थीम मध्ये जाऊन जे आपण सिलेक्शन केले त्याच्यामुळं हा आलेला आहे. आता आपण परत डिझाईन मध्ये जातोय. इथे फॉन्ट पाहतोय आणि इथे आपण एरियल सिलेक्ट करूया. इथे पहा, आता
आपण काही टेक्स्ट जर टाईप करायला गेलो तर त्याचा फॉन्ट बदललेला दिसेल. इथे पहा एरियल बॉडी हा फॉन्ट आला. हा फॉन्ट आता आपला बाय डिफॉल्ट इथे दिसेल पहा. आणि आता पॅरेग्राफ स्पेसिंग पाहणार आहोत. एकूण काय तर डिझाईन मेनूमधून डिफॉल्ट टायटल, डिफॉल्ट कलर, डिफॉल्ट फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे डिफॉल्ट ठेवायचा असेल तर ह्या डिझाईन मेनूमधून आपण हे सिलेक्ट करू शकतो. आपण अनेक सेटिंग हे डिफॉल्ट करून ठेवलेले आहेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला हे लक्षात पण राहणार नाही की आपण काय काय डिफॉल्ट सेटिंग करून ठेवले. आणि हे डिफॉल्ट सेटिंग परत रेग्युलाइज करायचे असतील, जागेवर आणायचं असेल आपल्याला, तर सेट ॲज डिफॉल्टवर क्लिक करायचं. याने काय होईल की आपण जे जे सेटिंग केलं होतं ते जाऊन पहिल्याप्रमाणे आपलं सेटिंग राहील. तर याच्यावर क्लिक करूया. याप्रमाणे आता हे सेटिंग आपलं बदलेल. पुढचे 3 ऑप्शन जे आहेत पेज बॅकग्राऊंडमधले, तिन्ही ऑप्शन तसे पाहिलं तर महत्त्वाचे आहेत. कारण हे तिन्ही ऑप्शन तुम्ही नाही म्हटलं तरी वापरणार आहात. त्यातले कुठले वापराल न वापराल सांगता येणार नाही, पण हे तिन्ही ऑप्शन मात्र निश्चितच तुम्ही वापराल. यातलं पहिलं जे आहे वॉटरमार्क. जर तुम्हाला एखादी नोट दिलेली असेल किंवा एखादं डॉक्युमेंट दिलेलं असेल जे त्यांनीच तयार केलेलं आहे असं डॉक्युमेंट दिलेलं असेल आणि ते डॉक्युमेंट तुम्ही कुणालाही देऊ नये, किंवा ते समजा दिलंच तर ते माझ्याच नावाने असायला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल, तुमचं नाव वापरून ते जर दिलं, वेगळं काही वाटणार नाही की हे तुमच्याच नावाने दिले, ठीक आहे दिले तर दिलं, पण माझ्याच नावाने दिलं, तर त्यासाठी हे वॉटरमार्क तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे आता मी हे टेक्स्ट घेतलं. हे टेक्स्ट घेतल्यानंतर पण पेज नंबर देऊया. इन्सर्ट, हेडर, फुटर आणि पेज नंबर. ही पहिलीच लाईन घेऊया. आपल्याला काय कुठलाही असलं तरी चालेल. इथे पेज पडलेत पहा ह्या साईडला, तर इथे आपले 4 पेजेस आहेत पहा. आणि आता आपण परत डिझाईन मध्ये जाऊया आणि वॉटरमार्कला क्लिक करूया. इथे पहा अनेक प्रकारचे डिझाईन आले, पण मी यापैकी कुठलेच वापरणार नाही. इथे जाणार कस्टम वॉटरमार्क, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा डायलॉग बॉक्स आला. पहिलं नो वॉटरमार्क सिलेक्ट आहे, दुसरं आहे पिक्चर वॉटरमार्क, तिसरं आहे टेक्स्ट वॉटरमार्क. आता हे टेक्स्ट वॉटरमार्क सिलेक्ट केल्यानंतर इथे मी लँग्वेज मराठी सिलेक्ट करतोय. आता इथे टेक्स्ट करणार आहे टाईप मी. हे पहा, हे चला शिकूया हे वॉटरमार्क आलं. आणि हे वॉटरमार्क फेंटच असतं आणि फेंटच ठेवावं. हे पहा सगळ्या पेजवर हे वॉटरमार्क आलं. पण आता आपण परत इथे जाऊ. हे थोडं तुम्हाला बोल्ड करून देतो, थोडं ठळक करून देतो. इथे गेलो आपण. हे पहा सेमी ट्रान्सपरंट, याला त्याने टिक केलेली आहे, ती टिक मी काढून टाकतो आणि त्याचा इफेक्ट पहा जरा. आता हे थोडंसं आपल्याला डार्क झालं पहा, हे डार्क झालं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं, पण वॉटरमार्क हे फेंटच असावं लागतं. तर अशा प्रकारे हे आपण वॉटरमार्क तयार केलं. आणि इथं आता रिमूव्ह वॉटरमार्क हे आहे, तर त्याच्यावर मी क्लिक करतो. वॉटरमार्क निघून गेले पहा, सगळ्या पेजवरून निघून गेलं. वॉटरमार्क आपण पाहून झालं. पेज कलर ठीक आहे, पेज कलर पाहूया आपण. आता पेज कलरमध्ये आपण हे असे अनेक कलर वापरू शकतोय. इथे दिसतात ते, इथे बदल होतात पहा. आपण हा ठेवला समजा, तर हे प्रत्येक पेज आपलं ह्या कलरमध्ये होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही, की हा जरी आपण कलर बदलला, आपल्याला जरी चांगला दिसत असला, आपलं पेज सुंदर दिसत असलं, तरी प्रिंटिंगला जेव्हा तुम्ही हे प्रिंट करायला जाल तेव्हा प्रिंटिंगला हा कलर येणार नाही आहे. हा जो बॅकग्राऊंड कलर आपल्याला दिसतोय ना, हा कलर आपल्याला प्रिंटिंगमध्ये दिसणार नाही आहे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. पुढे जाऊया पेज बॉर्डरला. पहिल्यांदा बॉर्डर पाहू आपण. बॉर्डर हे नन आहे, इथे मी क्लिक करतो. इथे दिसते ही बॉर्डर, पण इथं अजूनही एक ऑप्शन दिसत नाही. जोपर्यंत ही बॉर्डर आहे, ही बॉर्डर आता आपण अप्लाय करायचं म्हणलं तर नन मधून निघून हे बॉक्समध्ये आले पहा सेटिंग, तेव्हा हे दिसायला लागले. नन मध्ये गेलो तर ते परत गायब होईल. अजूनही आपण बॉर्डर ह्या ऑप्शन मध्ये आहे, तरी अजून आपल्याला इथे एक ऑप्शन दिसत नाही. तर पहिल्यांदा आपण आता हे बॉक्स ऑप्शनच वापरू आणि
ओके करू. हे ओके केल्यानंतर हे फक्त ह्या पॅरेग्राफला ही बॉर्डर आली. परत बॉर्डरला आलो आणि आता मी बॉक्सऐवजी शॅडो सिलेक्ट करतो. हे शॅडोला जरा आपण पूर्ण पेज सिलेक्ट करूया. कंट्रोल ए, सगळी पेज सिलेक्ट होतील म्हणजे. तर आता आपण बॉर्डरला जाऊ. शॅडो झाले. 3D पण पाहू आपण. 3D साठी परत आपल्याला जरा मोठं सिलेक्ट करू. हे तर हे 3D दिसते आपल्याला. कलर पण दिसेल. हे कलर आले पहा. आता ह्या सगळ्या लाईन्स आपल्या कलर झाल्या. तर असा कलर दिसेल. ऑटोमॅटिक कलरला परत आणला आपण आणि कस्टमला जाऊया. आपण कस्टमला गेलो तर ही विड्थ 3च दिसते याची. आपण दुसरी लाईन घेऊया. ही घेतली समजा तर याचे किती पॉईंट दिसतात? 1.5 पॉईंट आणि 3.5 पॉईंट दिसतात. तर 3.5 पॉईंट ठीक आहे आता आपल्या इथे वापरण्यास पुरतं. तर अशा प्रकारे ह्या बॉर्डर आपण पेजला वापरू शकतो. तर हे आता परत आपण क्लिक करूया. ही पूर्ण हे सगळे पेजला झालेली बॉर्डर. ही सर्व पेजला झालेली बॉर्डर. आपण आता परत इकडे जाऊया. आता आपल्याला पेज बॉर्डरला यायचे. पेज बॉर्डरला आल्यानंतर आपल्याला एक आर्ट म्हणून नवीन ऑप्शन आले. यात पण आता आपण बॉक्स सिलेक्ट करू. बॉक्समध्ये परत जरा मोठी स्टाईल घेऊया आपण. जाड बॉर्डर घेतली. परत आर्टमध्ये जाऊया. आर्टमध्ये इथं अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत. यापैकी आपण कुठलेही ऑप्शन वापरू शकतो. आपण एक ऑप्शन घेऊया. इथे हे ऑप्शन घेऊया बरं काय होते हे पहा. किती सुंदर ऑप्शन आले आपल्याला. हे दिसतंय छान. चला पुढे जाऊया. अजून ऑप्शन आपण पाहूया. भरपूर ऑप्शन्स आहेत पहा. आपण एक डिझाईन घेऊया चला आणि ओके केलं. हे असं डिझाईन आलं त्याला. बॉर्डर म्हणजे पूर्ण मोठी बॉर्डर आली आणि टेक्स्ट आहे ना त्या टेक्स्टला पण बॉर्डर आलेली. तर आपण यापैकी कुठली एकच वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण ह्या बॉर्डर्स पाहिलेले आहेत आणि आपण इथे टेक्स्ट बॉर्डर काढून टाकूया. नन करून टाकूया आणि ओके करूया. तर ही गेली त्याची बॉर्डर. आज आपण डिझाईन मेनूची माहिती घेतलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपण याच्या पुढचा पार्ट म्हणजे लेआउट मेनू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.